दशक 3, समास 10, वैराग्य निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आज द्वादशीचा धन्य प्रताप पायाचा, माझ्या सद्गुरु रायाचा। काय हो उतराई तुमचे चरणी माझे डोही, माझे मज दाखविले मी पण हिरोनिया गेले। सद्गुरु पायी लीन झालो, तुका म्हणे मी उद्धरलो। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। मोक्षप्राप्तीचे रहस्य, मोक्षप्राप्तीचे रहस्य। श्रीराम समर्थ। सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल, त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे। श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे। या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनाम स्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही। आयुष्याचा भरवसा नाही, म्हणून शक्य लवकरात लवकर तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा। परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय। सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले। भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात आणि कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ, अहंकार आपोआप लयास जातात। सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे। संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, रामनाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्याने त्याच्या सानिध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते। विषयासक्त वृत्तीचे बंधन निर्माण होते, तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो। वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच एक उपाय आहे। उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनाम स्मरण चालू असावे। रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये। श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी, हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे। तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही। रामा, मी परम पापी आहे, माझ्यासारखा वाईट जगात कुणी नाही। हे दयार्णवा, या भवसागरातून मला शीघ्र पार ने। मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक अशाश्वत सुख काहीच नको। मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे। माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम वसो। माझे कान तुझी कथा ऐकोत, माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो। माझ्या हातांनी तुझी पूजा घडो, माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो। रामा, मी अज्ञानी आहे, विवेकशून्य आहे। तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे। श्रीरामा, तुझ्या वाचून मला कुणाचा आधार नाही। मला माता पिता आप्त जीवलग सर्व तूच आहेस। हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझे रक्षण कर। अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे। पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये, पापमार्गाकडे वळू नये। जननिंदेचा खेद मानू नये, जनस्तुतीचा आनंद मानू नये। प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कुणाची निंदा आणि स्तुती न करावी। बायका, मुले, घरदार, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या, अशाश्वत आहेत हे समजून राहावे। एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र रामभजनातच आपला काळ घालवावा। श्रीराम 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 श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जेधवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत, मला तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा समाज 10वा आपण बघतोय. त्या ठिकाणी सुरुवातीला समर्थ या ठिकाणी अगदी सुरुवात आपली तत्वज्ञानाने करतायत, की ते म्हणतात की तत्वज्ञान जे आहे ते गुह्य वाटतंय, गुह्य वाटतं आहे आणि आपण मायेवरती भरोसा ठेवतो, दृश्य जगतावरती आपण विश्वास ठेवतो आणि दृश्य जगतावरच्या विश्वासामुळे आपण अदृश्य किंवा न दिसणारं आपल्यापेक्षा दूर असणाऱ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही. प्रत्यक्षामध्ये ते दूर असलेलं आत्मतत्व आहे, ते दूर असलेलं आत्मतत्व आहे हे सांगण्याचं जे तत्वज्ञान या ठिकाणी समर्थांनी सांगायला सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला म्हटलंय की जीवन अपूर्ण आहे. हेच आपण पहिल्यांदा अगदी पक्क करायला पाहिजे मनामध्ये, की जीवन अपूर्ण आहे. आणि गोडी अपूर्णतेची हे गाणं पण आपण ऐकलंय, की ज्या ठिकाणी अपूर्णतेतच गोडी मानायला पाहिजे. एखादी गोष्ट पूर्ण करण्याची जी संकल्पना आहे ही आध्यात्मिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात समाधान मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी या गोष्टीचा उपयोग नाही. कुठेतरी थांबून सिंहावलोकन, आत्मपरीक्षण केल्याशिवाय आतल्या तत्वाचा शोध लागत नाही. आत्मदेव आत्मदेवाची जी गोष्ट आहे पुराणामध्ये, तर आत्मदेव म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नाही, जो आतमध्ये असलेला भगवंत त्याचंच ते स्वरूप आहे. मग ते जर स्वरूप सांगायचं असेल, ते जर तत्वज्ञान कळून घ्यायचं असेल, तर मिथ्या काय आहे ती गोष्ट आधी समजायला पाहिजे. जे सत्य वाटतं ते मिथ्या आहे आणि जे मिथ्या नाही आहे, मिथ्या आहे असं वाटतंय ते सत्य आहे. हा सगळ्यात मोठा भ्रम. म्हणजे हरवले ते गवसले का आणि गवसले ते हरवले का. जे सापडलं ते हरवल्यासारखं वाटतं पण ते हरवलेलं नसतं.
हे अतिशय मोठं तत्त्वज्ञान. याचा अर्थ जे काही आपल्याजवळ आहे ते तर भगवंताचं आहेच आपल्याजवळ, ते एक्स्ट्रा आपल्याला ते जास्तीचं मिळालेलं आहे. प्रत्यक्षात ते मिळण्याआधी सुद्धा आपण भगवंताचे होतो. ते असो किंवा नसो, आपण भगवंताचे अंश आहोत. आणि हा जो संबंध भगवंताशी नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जेधवा पाहिली असं म्हणत असताना, त्या नेत्रांनी बघितलेल्या गुरुमूर्तीकडे बघितल्यानंतर गुरु म्हणजे माझे आणि मी म्हणजे गुरूंची, ही जर तत्त्वज्ञान पक्क झालं तर गुरु प्रत्यक्षात दिसत नसले तरी आपल्या आत्मिक आनंदासाठी त्यांची तळमळ, त्यांच्यावर असलेली आपली तळमळ त्यांना समजते. आणि ती तळमळ म्हणजे तत्त्वज्ञान आहे. आता हे तत्त्वज्ञान सांगत असताना बाकीच्या गोष्टी, आता ह्या ज्या 2 समासामध्ये आपण ऐकल्या, गुण, हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक वेळी मला शिक्षक या नात्याने जरी विचार केला तर सुरुवातीला वाटतं आधी अक्षर शिकलो, अक्षर शिकत असताना आनंद मिळाला, अक्षराचा शब्द, शब्दाचं वाक्य, वाक्याचा अर्थ पण समजला. या अगदी छोट्या गोष्टी आहेत. जसं 1ली 2रीतून गेल्यानंतर 10वीत गेल्यावर 1ली 2री आपल्याला काही वाटत नाही, तसं हे फक्त ज्ञान मिळालंय. हे गुण असे असतात, हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे असे असतात. हे पढत मूर्ख लक्षण आहे, हे सत्वगुण आहे, हे सात्विक विचार आहेत, चांगले गुण आहेत, सद्गुण कोणते, दुर्गुण कोणते, हे समर्थांनी सांगितलं. ती अगदी अशी गोष्ट झाली की त्याचा फक्त पाया म्हणून उपयोग करून त्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे की याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी, हे तत्त्वज्ञान जे आहे ते समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. अचेतन आणि सचेतन, सगळ्या दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, समर्थ म्हणतायत की सचेतन अचेतन ज्या काही गोष्टी दिसतात आहेत त्या हळूहळू क्रमाक्रमाने नश्वर संपण्याच्या मार्गावर आहेत. कोणतीही गोष्ट अशी स्थिर या ठिकाणी टिकू शकत नाही. फक्त भलेही काही लोकांना जीवन कमी असतं, काही प्राण्यांना जीवन कमी आहे, पर्वतांना जास्त आहे, नद्यांना जास्त आहे, समुद्राला जास्त आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी ब्रह्मदेवाच्या दृष्टीने विचार केला तर ते सगळं नाश पावणार आहे. अंती सुरुवातीला जो भगवंत तत्व आहे ते आहे, ते मध्येही आपल्या सर्वांमध्ये व्यापून आहे आणि नंतर शेवटी ते राहणार आहे. तेच फक्त खरं आहे. आपला हा जीव जो आहे तो त्याचा अंश आहे, त्यामुळे आपण सरळ संबंध त्याच्याशी जोडायचा. याच्या व्यतिरिक्त कुणाशीही संबंध जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि प्रयत्न केल्यावर आपल्याला जो त्रास होतो, तो दुःख होतो, ते दुःखाची पूर्ण समूळ दुःखाचा नाश करण्यासाठी सरळ संबंध जोडायचा आहे भगवंताशी. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भगवंत करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही जगामध्ये. अशक्यही शक्य ते करू शकतात. फक्त त्यांच्या कलांनी, त्यांच्या वेळेनुसार ज्या गोष्टी घडतात त्या दैदिप्यमान अशा जीवनामध्ये घडू शकतात. त्यामुळे या नश्वर गोष्टींचा विचार न करता शाश्वताकडे विवेकाने प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचा आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी या ठिकाणी सांगणं आहे. आणि जीवन हे संपणार आहे. जीवन कधी ना कधी संपणार आहे ह्याचा विचार आपण आत्तापासून करायला पाहिजे. म्हणजे मरणाचे स्मरण असावे असं या ठिकाणी तत्त्वज्ञान सांगितलंय. आणि जे हातातून निसटलं आपल्या एकदा, 4 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे सांगितले. जे हातामध्ये होतं, आपल्याला होतं तोपर्यंत आनंद मिळाला, पण जे एकदा निसटलंय हातातून तर ती गोष्ट पुन्हा प्राप्त होत नाही. कितीही वाटलं ती व्यक्ती पुन्हा आपल्या जीवनात यावं, ती वस्तू पुन्हा आपल्या जीवनात यावी, ती आपल्या जीवनात पुन्हा येत नाही. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आहे त्या क्षणाचा त्या क्षणी उपयोग घेणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हा पण एक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. माया जरी समोर असली तरी मायेमध्ये जो काही थोडा वेळ आनंद मिळतो त्याचा पूर्ण आनंद घेता आला पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला मुलं बाळं होतात तेव्हा त्या लहान मुलांकडे न बघता, त्यांच्या बाललीलांमध्ये न रमता, त्याचं पुढे झाल्यानंतर लग्न होणार आहे, त्याची मुलं होणार आहे, त्याचं मुंज करणार आहे आणि हे सगळं मला बघायचं आहे, ह्या पुढच्या गोष्टींचा सतत दूरदृष्टी मायेमध्ये चांगली आहे. मायेमध्ये दूरदृष्टीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या दूरदृष्टीने माणसं व्यापार अतिशय उत्तम करतात. ही गोष्ट मायेसाठी आहे. पण आध्यात्मिक प्रगतीसाठी, शाश्वत आनंदासाठी ही अडथळा आहे. या ठिकाणी आत्ता ह्या मुलाला जो आपला आनंद घ्यायचा आहे छोट्या बाळाचा, बाळकृष्ण रूपामध्ये, जसं मागे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं होतं आणि परमहंसांनी सांगितलंय की ते तुला जर हे सगळं सोडून जायचं आहे, जंगलामध्ये संन्यास घ्यायचा आहे आणि भगवंताची प्राप्ती जर तुला करायची असेल तर त्यापेक्षा जिथे आहे तो तुझा नातूच बाळकृष्ण समज ना. आणि त्या बाळकृष्णाला नाऊ घाल, माकू घाल, त्याला खायला घाल, नैवेद्य घाल आणि असं समज की आपण आपल्या बाळकृष्णाला खाऊ घालतोय. ते तर स्वरूप आहे तुझं, समोर स्वरूप दिसतंय त्याचं, याचा आनंद घे.
म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद, जे समोर आहे त्याचा आनंद आणि समाधान जर घेतलं तर पुढच्याची आशा आपल्याला वाटत नाही. पुढे काय होईल क्षणाचा भरोसा नाही. पुढे समर्थ हळूहळू सांगणारच आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा, की कोणत्याही क्षणाचा भरोसा नाही, उद्याचा भरोसा आपला नाही आणि काय पुढच्या भविष्याच्या चिंता करत बसतो. त्यापेक्षा आहे त्या क्षणात आनंद घेणे हे तिसरं तत्त्वज्ञान. हातून निसटलेली गोष्ट पुन्हा सापडत नाही, त्या व्यक्तीचं दर्शन आपल्याला पुन्हा होत नाही. आणि जर आणखी पाचवं तत्त्वज्ञान आहे की जर राजा असो किंवा रंक असो, कुणीही असो, त्याच्या समोर जर एखादा प्रसंग चांगला किंवा वाईट आला तर त्याला मुकाट्याने तोंड देण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नसतो. कितीही पैसा असला, कितीही सत्ता असली, तरीही त्याला जे भोगायचं आहे ते त्याला भोगावंच लागतंय. दुसरी कोणी काहीही त्या ठिकाणी करू शकत नाही. पूर्णपणे हतबल आहे तो व्यक्ती. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, हे राजाला, रंकाला, सगळ्यांना लागू आहे. हे 5 महत्त्वाचे नियम जेव्हा कळतात तेव्हा मग ह्या गोष्टीतला अर्थ आपल्याला उमगू लागतो की या ठिकाणी आपलं मन का गुंततंय. ज्या ठिकाणी गुंतायला नकोय तिथे गुंततंय आणि ज्या ठिकाणी गुंतायला पाहिजे त्याला अगदी वेळ मिळाला तर आपण देवाचं स्मरण करू, वेळ मिळाला तर त्याच्यामध्ये आनंद घेऊ. भगवंताची मूर्ती सापडल्याबरोबर त्याच्यामध्ये आपण आनंद घेऊ शकत नाही, कारण की मन आपलं दुसरीकडे, आपल्या मनाचे 2 कप्पे होऊ शकत नाही. मन एक तर एकच गोष्ट करतं, प्राधान्यक्रमाप्रमाणे मन वागतं. दोन्ही डगल्यांवर हात मनाला ठेवता येत नाही आणि असं होत आहे म्हणूनच ती अपूर्णता आहे. दोन्ही गोष्टी साधायच्या मनाला शक्य नाही. एक काहीतरी सोडावं लागेल तेव्हा दुसरं काहीतरी पकडता येईल. हा नियम आहे भगवंताचा, की तत्त्वज्ञान आहे. एक तर मी, नाहीतर माझी माया, तू निवड. जसा आता दुर्योधनाच्या समोर पर्याय ठेवलाय कृष्णाने, की तू एक तर मला, मी तर माझ्या हातात तर शस्त्र नाही, काही नाही, तरीसुद्धा मला निवडतो का माझ्या या लोकांना निवडतो, तू ठरव. तर त्यांनी अर्थातच मायेला निवडलं आणि यांनी अर्जुनाने कृष्णाला निवडलाय. म्हणजे एका वेळी निवड आपल्याला करायची आहे. तो निवड म्हणजे विवेक समर्थांचा आवडता शब्द, की जो विवेक आहे, प्राधान्य माझं भगवंताला असलं पाहिजे. निदान हे कळल्यापासून तरी, निदान याची जाणीव झाल्यापासून तरी प्राधान्यक्रम फक्त भगवंत आणि भगवंतच असला पाहिजे आणि तो आपल्या आतमध्ये असल्यामुळे तो खरंच आनंदी होतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. असं कितीतरी लोकांचे फोन येतात की मला आजकाल असं वाटायला लागलं की आपण आपल्या मनासारखं या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा आतल्यात असा आनंद मिळतो. जसं लहान मूल हसतं, मनातलं कोण हसवतं त्याला तर शब्द माहिती नाही, त्याला आई माहीत नाही, त्याला वडील माहीत नाही, त्याला जग माहीत नाही, पण खुदू 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 हसतं, कधी कधी रडतं. या सगळ्या गोष्टी ज्या आपोआप घडतात तशा आपोआप आपल्या बाबतीत जर घडू लागल्या तर देवाचं अस्तित्व कुठेतरी आपल्याला जाणवलं. मग ह्या 5 गोष्टींवर, या 5 तत्त्वज्ञानावर स्वातंत्र्य आहे. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या ते ठरवायचं आहे आणि ते ठरवल्यानंतर मग बाकी आपल्याला प्राधान्यक्रम ठरवल्याबरोबर मग आपल्याला एक मार्ग स्पष्ट दिसतो आणि तो मार्ग म्हणजे आपण निवडलेला असतो आणि आपण निवडलेला असल्यामुळे त्यामध्ये आपोआपच आनंद वृद्धिंगत होत जातो. उदाहरणार्थ, अभ्यास करायला जबरदस्ती जर केली तर कोणाला अभ्यास करावा वाटत नाही. मुलांना आम्हाला म्हटलं जबरदस्तीने दासबोधाचं वाचन कर, नाही करावं वाटत. 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे, त्याच्या आधी 7 नंतर अभ्यास करायचा आहे, डुलकी आली नाही पाहिजे असे जेव्हा घरचे लोक म्हणतात तेव्हा आणखी जास्त झोप येते. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती या ठिकाणी चालत नाही. स्वतःहून जेव्हा वाटलं, स्वतःहून विवेकाने जर एखादी गोष्ट ठरवली तर बाकी त्याचा जो मिळणारा आनंद आहे तो फक्त स्वतःला मिळतो आणि नुसता मिळत नाही, तो टिकतो, वृद्धिंगत सुद्धा होतो. आणि त्या आनंदात रममाण व्हायचं असेल तर हे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. आणि तत्त्वज्ञान सांगत असताना मागचे सगळ्या गुणांचा विचार करायचा त्यांनी सांगितलेल्या, आणि हे मोक्षप्राप्तीचं जे रहस्य जे सांगितलं आहे त्याच्यात किती सोपी गोष्ट सांगितली आहे. काहीही कुणाची निंदा नालस्ती न करता फक्त आत्मानंदामध्ये तल्लीन राहायचं आहे. आपल्या आनंदाचा शोध आपल्या आतमध्ये घ्यायचा आहे, आपला आनंद दुसऱ्याला द्यायचा आहे. या सोप्या सोप्या गोष्टी जर करू शकलो तर ज्या मोठ्या कठीण कठीण गोष्टींपेक्षा या सोप्या गोष्टी कठीण आहेत असं वाटायला लागलं, म्हणून त्याला तत्त्वज्ञान नाव आहे. प्रत्यक्षात नैसर्गिक वागणे म्हणजेच कृत्रिमता नसणे म्हणजेच भगवत प्राप्ती. त्या ठिकाणी जर मन स्थिर झालं तर ही वासना धामिणीप्रमाणे ती आपल्यावरती चाल करून आलेला आहे हा जो माया. आणि ही माया बघत असताना भगवंत म्हणतो ही खोटी नाही आहे, माया माझीच असल्यामुळे ती तुम्हाला मी दिलीच आहे. त्यातून पार करायचं असेल तर मायेच्या वर बघा माझ्याकडे, ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे या सगळ्यांच्या अगदी वर मी आहे.
मग या वर बघायचं तुमचं काम आहे, तेवढं तुम्ही करायचं आहे. बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतची गेले. आणि हे सगळे आवर्तनांमध्ये अडकले. हे म्हणजे आपण सुद्धा. हे म्हणजे कोण? आपणच सगळे अज्ञानी लोक यामध्ये अडकून बसतो. या गोष्टी ज्या खऱ्या दिसतात, ह्या बुद्धीला खरं म्हणजे खरं सगळ्यात पहिल्यांदा मनाला आणि बुद्धीला. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनाला सज्जन म्हटलंय. खरं तर मन किती वाईट आहे ह्याचा विचार आपण करू शकतो. मन चिंती ते वैरी न चिंती. आपली इच्छा असो किंवा नसो, मनामध्ये सतत वाईट विचार येतात. असं का? हे कारण आहे मागच्या जन्मीचे संस्कार, आपली पापकर्म, आपली पापकृत्य आणि सत्यावर विश्वास नसणे. ह्यामुळे मन चिंती ते वैरी न चिंती. कुणाचा निरोप आला की मी आज पोहोचू शकत नाही, लागलीच मनात इतके वाईट विचार येतात. ह्या वाईट विचारांवर नियंत्रण कसं करायचं? मग हे सगळे मायेचे प्रकार आहेत. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनाला आणि कुणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही. जर मन आपलं मन जर त्या दुःखाला दुःख मानतच नसेल, तर कुणी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही. कारण हे दुःख माझ्यासाठी दुःख नाही. माझा भगवंत त्याच्या वरती बसलेला आहे, तो माझ्या दुःखाचं निवारण करणार आहे. हा विश्वासाने हसत राहिलं तर शेवटी दुःखसुद्धा संपून जाण्याची वेळ येते, कारण भगवंत त्याला सहाय्य करतो. हे पुढे समर्थांनी सांगितलं आहे. बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. ज्यांनी भगवंताचा धावा केला, म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचा धावा करणारे जर भक्त असतील, तर कोणत्याही प्रकारची समस्या भक्तांना भगवंत येऊ देत नाहीत. देव आपण घाली उडी. देव स्वतःहून त्या संकटामध्ये उडी घालतो आणि त्या भक्ताचं रक्षण करतो. आपलं करत नाही असं म्हणण्याला अर्थ नाही. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. ती एक नारदांची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी नारदांनी सांगितलंय ना भगवंताला, मग ते कारण मागचं पुढचं न म्हणता विष्णू म्हणतात, तू म्हणतो ते खरं आहे. त्याला दुसरी बाजू आहे असं मानत सुद्धा नाहीत विष्णू स्वतः. नारदाची भक्ती, नारदाची तपश्चर्या एवढी आहे की त्यांनी सांगितलं म्हणजे शेवटचा शब्द आहे. मग अशा पद्धतीचं जर ह्या लोकांनी आपल्याला सांगितलं, तो शेवटचा शब्द आहे. मग देव आपणहून घाली उडी आपल्या बाबतीत घालत नाही. वेळ यायची असेल, आपली तपश्चर्या कमी पडली असेल, कधी ना कधी ती वेळ येणार. आपल्या स्वतःच्या मनाला, आतल्या हृदयाकडूनच साक्ष घ्यायची आणि त्याला सांगायचं आपली सुद्धा वेळ येणार आहे. हिऱ्याला तासल्याशिवाय जसा हिरा चमकत नाही, तसं आम्हाला दुःखातून तावून सुलाखून बाहेर काढल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कशी होणार? आणि भगवंताची प्राप्ती नाहीच. ते बाबा सातारकर म्हणतात की भगवंत प्राप्त करण्याची गोष्ट नाही, ती आहे. ती फक्त समजून घ्यायची आहे की ती माझी आहे. याच्यापेक्षा प्राप्त करायची कोणती वस्तू असते की जी आपल्याजवळ नाही? आज माझ्याजवळ बंगला नाही, मोठा बंगला नाही, कार नाही, तर ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी माझी तळमळ असते की तो बंगला घेण्यासाठी जे काही लोन लागतं, पैसा लागतो, तो मला घ्यावा लागणार आहे आणि तो मला जमवावा लागणार आहे. तेव्हा मला ते घर घेता येणार आहे. पण ह्या गोष्टी प्राप्त भगवंत आहे, ईश्वर आपल्यातच आहे. मग हे असताना आणखी काय वेगळी अवस्था करायची आहे की ते प्राप्त करण्याची तळमळ करण्याचं कारण नाही, कारण तो प्राप्त आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तो आहे हे फक्त जाणवलं पाहिजे. मग तो संकटासाठी उडी घेतो की नाही हा याचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि ज्याला आला त्यांनी जर सांगितलं तर मग तो वाहवा, देव मस्तकी धरावा. मग अगदी मस्तकावर घ्यायचं कलशांनी देवाला आणि सगळीकडे फिरायचं की देव आहे हे सांगण्यासाठी, कारण स्वतःची अनुभूती सांगण्यासाठी. म्हणून संत सज्जन एवढे तळमळून आपल्यासाठी सांगतात. देव आपण घालून उडी तयासी नेले पहिलं थडी. दुसऱ्या भवसागर पार करून नेतोय. येर ते अभाविके बापुडी वाहतची गेले. उरलेले जे आहेत ते म्हणजे 20% लोक फक्त देवाचा धावा करतात, अगदी मनापासून करतात आणि त्याला भगवंत सहाय्य करतो नव्हे, आपल्या मांडीवर घेतो, आपल्या सोबत घेऊन जातो. जर यमदूत आले तर यमदूतांशी सामना करतो आणि त्याला सांगतो की हा यमाचा पाहुणा नाही आहे, हा विष्णूचा पाहुणा आहे. त्यामुळे ते तिकडे घेऊन जातात. बरं, ते तिकडे नंतरच्या गोष्टी सांगण्यापेक्षा या क्षणी जर त्याला आनंद मिळत असेल त्या जीवाला, तर तो स्वर्गच आहे ना. मग तो जीवाचा आनंद दुसऱ्या कशात नसताना आपण आपला शोधला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भगवंताची प्राप्तीच आहे. भगवंत प्राप्त आहे त्याची जाणीव झाल्याबरोबर जीवाचं परिवर्तन होतं. परिवर्तन झाल्याबरोबर परिस्थितीत काहीही बदल होत नाही, फक्त मनस्थिती बदलते. आणि मनावरचं नियंत्रण म्हणजेच ब्रह्मदेव आहे.
मन म्हणजेच ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव विष्णूचा पुत्र. मग तो जर त्याचा पुत्र आहे तर आपणही त्याचेच वंश आहोत याची जाणीव होते. आणि अहम ब्रह्मास्मी जे वेदांमध्ये सांगितलंय त्याची अनुभूती प्रत्येक जीवाला होऊ शकते जे नरदेहात आहेत. ज्यांना सद्गुरू मिळाले त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. असं अगदी पोट तिडकीनी सगळे सद्गुरू सांगत असतात. भगवंत भावाचा भुकेला. आता भावाबद्दल बोलत असताना सांगितलंय भाव. ज्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची गरज भगवंताला नाही आहे. अरे काय देणार त्या भगवंताला? भगवंताला देण्यासारखा आपल्याजवळ काय आहे? जो आपला अहंकार आहे तो फक्त देऊ शकतो. आपल्याजवळ जो आपला स्वतःचा तयार केलेला अहंकार आहे तो देऊ शकतो. मी जे काही म्हणतोय माझं आहे ते माझं नाही, ते सगळं तुझं आहे. फक्त तू माझं आहे. त्या प्राधान्यक्रमावर जर बोट ठेवल्या गेलं तर भगवंताला जे पाहिजे ते मिळालं. असे सुदाम्याचे पोहे खाल्लेले आहेत. या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला समजतं की ऐहिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्या सगळ्या गोष्टी त्याचंच देणं आहे आपल्याला. त्यांनीच आपल्याला दिले आहे. मग हे सगळं त्याचंच त्याला काय वापस करणार आपण? आपण कोण त्याला वापस करणार? या सगळ्या गोष्टींमुळे भगवंताला भावाचा भुकेला आहे. त्याला फक्त भाव बघतो तळमळून. जो तळमळतो त्यासाठी भगवंत धावतो. भावार्थ देखून न भुलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे. आधी संकटातून बाहेर काढतो आणि संकटातून कसा बाहेर निघालो याचा जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी भगवंतानी मला सावरलंय हे त्याच्या लक्षात आल्यावर मग तो मायामोहाला सोडतो आणि भगवंताच्या मागे जातो. मग हे अतिशय मोलाचं अगदी म्हणजे जीवनात एकदाच मिळालेलं त्या अमृताचं पान, ते अमृत कण आपल्या मनामध्ये झिरपले पाहिजे. आणि आपण त्याचे आहोत ही किती मोठी डिग्री आपल्याला मिळाली जे आतापर्यंतच्या इतक्या डिग्र्या, आई झालो, बायको झालं, सगळ्या डिग्र्या मिळाल्या, शिकलेले आहेत, अतिशय उत्तम शिक्षिका आहे, अतिशय उत्तम गायक आहे, ही अतिशय उत्तम डिग्री आहे. पण मी भगवंताची आहे ही जी मोठी डिग्री आपल्याला मिळते त्या डिग्रीच्या भरोशावर या सगळ्या डिग्र्या खोट्या आहेत. कारण मी त्याची आहे म्हटल्यावर तो सगळं माझं करणार आहे, सगळं त्याच्या हातात आहे हे जेव्हा कळतं. जयास भगवंत आवडे. ज्याला भगवंत आवडतो बघ संपलाय, मुद्दा संपलाय की ज्याला भगवंत आवडतो जीवनाचं सार्थक झालं. दुसरं काही सगळं आवडतं पण आधी भगवंत आवडतो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आवडतात. तयास देवाचे साकडे संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. आणि दास हा निजदास म्हणजे खरा दास, दासांचा दास, अगदी मनापासून शरणागती जो पत्करतो त्याला बाकी भगवंत आपलासा करतो. जे अंकित ईश्वराचे, मी ईश्वराचे आहे, आम्हाला निवडल्या गेलंय असं जेव्हा वाटतं, मला ईश्वराने निवडलंय, माझ्यामध्ये कोणतेही गुण नाही, मी पापी आहे, माझ्यामध्ये त्याच्यासोबत उभं राहण्याची सुद्धा पात्रता नाही. कारण की पाप काय केलंय जे मागच्या जन्मीचं सोडा, याही जन्मी जे काही वाईट आपल्या हातून घडलंय, आपोआप घडतंय, त्या सगळ्या असून सुद्धा अपराध क्षमा करून त्यांनी आपल्याला निवडलाय म्हटल्याबरोबर जो आनंद होतो, जो अंकित ईश्वराचे, कोणी करत नाहीत जवळ. दुसऱ्यांकडे बघा, आपल्या साध्या संसारामध्ये आपल्या जर चुका झाल्या असतील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, तो आपल्याला क्षमा सहसा करत नाही. क्षमा करणारा पुन्हा तो भगवंताचाच अंश असतो म्हणून तो क्षमा करतो. क्षमा करणे, औदार्य हा भगवंताचा गुण आहे. मग तो गुण आपल्याला या संसारामध्ये दिसत नाही. चूक झाली की त्याची शिक्षा मिळते. चूक झाल्याबरोबर शिक्षा मिळणारा हा संसार. इथे इतक्या चुका केल्या, आपल्याला मनाला माहिती आहे आपल्या किती चुका झाल्या. भगवंताला विसरणे हीच तर पहिले चूक आहे. आपल्या घरामध्ये आईवडिलांजवळ राहायचं आणि आईवडिलांना न विचारता संसार थाटला तर कसं चालेल आईवडिलांना? तरी ते आईवडील क्षमाच करतील कारण त्यांचेच आपण लेकरं आहोत. पण आपली चूक ती चूकच आहे. ती चूक पदरात घेऊन ईश्वर समोर उभा आहे की बाबा रे, समजत नव्हतं म्हणून तू हे केलं, पण एकदा का तू माझा हात धरला त्यानंतर बाकी संसाराच्या वाटेने जायचं नाही. संसाराच्या वाटेने जायचे, कर्म करायचे आहेत, पण वाट ही संसाराची न चोखाळता मनवारी जसं म्हणतो आपण की माझ्या मनाची वारी ही भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे. प्रत्यक्ष पायानी वारी करणे, गंगेमध्ये स्नान करणे हे सगळे वरचे उपचार आहेत. मनाचा उपचार हा आम्हाला तर एकदा अशी कोणती तरी पूजा झाली ज्या ठिकाणी आमची पूजा झाल्याबरोबर अयोध्येच्या गुरुजींनी रामाचा फोटो पाठवला अयोध्येहून. म्हणजे हा काय संकल्प म्हणायचं, 20 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण असं म्हटल्यावर तो रामाचा फोटो अयोध्येहून अमरावतीत मिळतात, आपल्या पुण्यामध्ये मिळतात, पण पूजा संपल्याबरोबर त्या व्यक्तीने आमच्या घरी जर तो फोटो पाठवला
तर या सगळ्या गोष्टी कळल्याबरोबर असं वाटतं काहीतरी विशेष संकेत आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष गेलं पाहिजे, या खोट्या आहेत आणि याचा काही अर्थ नसतो, हे खरं नसतं, ह्यानी बुद्धी भ्रमित होते. त्यापेक्षा जे चांगलं आपल्या हातात आलेलं आहे त्याचा पूर्ण आस्वाद घेता आला पाहिजे. हे अंकित ईश्वराचे, हे अंकित तयास सोहळे निजसुखाचे. आणि साधा आनंद नाही. आनंद म्हणजे हा आनंद असा टिकाऊ आनंद, जो सोहळा होतो त्या सुखाचा, निज सुखाचा, खऱ्या सुखाचा तो सोहळा होतो. का नाही होणार? का नाही होणार? जर खरा आनंद झाला तर तो बोललाच पाहिजे व्यक्ती असं नाही. न बोलता सुद्धा त्याच्या देहबोलीतून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या समाधानातून, त्याच्या नियंत्रित असलेल्या वृत्तीवरून इतरांना कळतंय की हा रामाचा दास आहे. तो वाईट काही करणार नाही. तो चांगलं करायचं तर करेल, पण वाईट काही करणार नाही. तो आपल्या आनंदातच तल्लीन असतो. कुणाचं वाईट दोष काढत नाही, उणे-दुणे काढत नाही, चुका आता करत नाही. मग ह्या गोष्टी, मग निजसुखाचे सोहळे फक्त एकटा अनुभवतो का मग? त्यांनी तर सांगितलंय, जर एखादा भगवत भक्त एखाद्या कुटुंबात जर निघाला तर 40-40 पिढ्यांचा उद्धार तो करतो. भलेही तो वाईट बघत असेल पुढच्या पिढीतला, पण तरी रघुकुलामध्ये जसा रामांनी उद्धार केलाय 40 पिढ्यांचा, तसा एखादा जर भक्त माझा निघाला तर त्याच्यात कितीतरी 7-7 पिढ्यांचा उद्धार त्या व्यक्तीमुळे होतो. हे असं जे येतं ते फार दुर्मिळ आहे. मग हे निजसुखाचा सोहळा तो एकटा नाही करत. एकटा त्याला गरज नाही बोलवायची, या या माझ्याकडे आणि माझ्याकडे सोहळा चाललाय आणि पैसे देऊन बोलवणं, असं काहीही त्याला करावं लागत नाही. आकर्षणाचा सिद्धांत लागू होतो. आकर्षयती इति कृष्ण. कृष्णाकडे का आकर्षित होतो माणूस? कारण तो आपला पिता आहे. हे सगळ्या जीवाला माहिती आहे. म्हणून आकर्षण राम आणि कृष्णामध्ये आणि विठोबामध्ये आहे. याचं कारण आपण त्याचे आहोत. इतकी हजारो लोक तिथे जातात, प्रत्येकाच्या डोळ्यात कसं पाणी? आई वडील असतील, त्याचा मुलगा, त्याची 4 मुलं, 10 मुलं, ते आपल्या आईवडिलांबद्दल, प्रत्येक मुलगा आपल्या आईवडिलांबद्दल पाणी आणेल असं पण नाही. इथे तर जे लेकरू तिथे जातं त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि विठ्ठल माझ्याचकडे बघतोय म्हणतात. आणि असं जाणवतं प्रत्येकाला की तुझ्याचकडे नाही, तो माझ्याकडे बघ, तुझाही आहे आणि माझाही, असा हा जगत पिता. त्याचा आपण अंश असल्यामुळे ते जे सोहळे घडतात, ते जे सुखाचे सोहळे घडतात, तो एकटा आनंद उपभोगत नाही, तर त्याची ती त्याचा जो प्रभा आहे ती इतरांपर्यंत तरी पोचते. म्हणून त्याला सोहळा म्हटलाय. आपला हा आनंद सोहळा धन्यतेची दैवाचे भाविक जन. म्हणून हे जे भाविक असतात, ते भाविक म्हणजे नुसते भाविक नाही की नुसते पूजापाठ करतायत, पारायण करतायत, त्या असं नाही. ज्या ठिकाणी ज्यांनी सुगीताकार जे आहेत, ज्यांच्याशी माझा पहिला धार्मिक या नात्याने संबंध आला, धार्मिक म्हणावं अशासाठी ज्यांचा संबंध पहिला आला, जे सुगीताकार आहेत, त्यांची सुगीता माझ्या हातामध्ये पडली. पण जेव्हा सुगीता हातामध्ये पडली तर ती का आवडली? त्याच्या मागे त्यांचं 20-25 वर्षाची तपश्चर्या त्या व्यक्तीची. बरं, मला आवडली, काहीतरी घडलं आणि संयोग आला आणि आम्ही सुगीतेचं वाचन अधिक महिन्यामध्ये केलं. असं झाल्याबरोबर त्या व्यक्तीला इतका आनंद झाला, त्याचा आनंदाचा सोहळा इकडे साजरा झाला. 50 वर्षानंतर माझ्या जन्माच्या वेळी लिहिल्या गेलेली सुगीता आणि मी जेव्हा 58व्या वर्षी वाचली, तेव्हा त्या व्यक्तीला आहे जिवंत अजून. म्हणजे लीला बघा, आणि जिवंत नाही, अतिशय उत्तम आहेत आणि त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मी लिहित होतो पण त्याचा जसा पाहिजे तसा उपयोग मला घेता आला नाही आणि थोड्याशा लहान गावात असल्यामुळे ते इतरांशी बोलले पण नाही. इतकं स्वतःचं वाङ्मय असताना ते बोलले नाहीत. इतका त्यांचा सत्कार झाला की 30 लोक भारतातले त्या 30ांमध्ये यांचं नाव होतं आणि या अशा व्यक्तीचा संबंध माझ्याशी आला. आणि मी त्यांना म्हटलं, मी म्हणू का? काही तुमचा अधिकार कोणाला दिलाय का तुम्ही या गोष्टीचा? किंवा काही त्यांचं काही कॉपीराईट जे म्हणतो ते कॉपीराईट आहेत का? ते म्हणाले हो. मला इतका धक्का बसला की म्हटलं, कॉपीराईट म्हणतात, म्हटलं काहीतरी पैसे मागतील, मग त्यांना आपण त्याप्रमाणे पैसे देऊ आणि सुगीतेचं वाचन करू. इतके हसले. मला म्हणाले, एक तर तू माझ्याकडे ये माहेर वशील म्हणून, आणि दुसरी गोष्ट कॉपीराईट भगवंताचे स्वतःचे आहेत म्हणे त्याच्यावर. मला आजचा जो आनंद झालाय तो आनंद मला शब्दात मावत नाही. आणि नुसतं असं बोलले नाही, बोलायला सुद्धा आजकाल म्हणतो ना, पण नुसता बोलतो ना, तर त्याच्यावर सुद्धा आजकाल विश्वास बसत नाही पटकन. पूर्ण कार करून आमच्याकडे 3 दिवस राहायला आले. विठोबाच्या समोर त्यांनी भजनं गायली. इतका आनंद त्यांचा, त्यांच्या स्वतःचा हा आनंदाचा सोहळा. जेव्हा त्यांना दिसलं की काहीतरी दुसरं करतंय, त्याच्या बाबतीत काहीतरी होत आहे, तर हा आनंदाचा निज सोहळा झाला. हे सगळे असे उदाहरणं जेव्हा घडतात, मग धार्मिक वृत्ती का वाढते, भगवंत कसा ओढतो, आणि त्यांना इथे येणं या वयामध्ये, स्वतः कष्ट करून येणे, आणि मला स्वतःहून म्हणतायत की मी भजन गाऊ का? अरे गा. त्यांचे सगळ्यांचे भजनं मी
मला म्हणे इतका आनंद होता या घरात आल्यानंतर. हा आनंदाचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी आपण 50-60 वर्षापूर्वी केलेलं कार्य आणि ते अजूनही जिवंत आहे आणि ह्या इतक्या आनंदाने तन्मय होऊन गातायत. मला सुद्धा का असं मिळावं, मला सुद्धा काहीतरी. हे सगळे ईश्वरी संकेत असतात. या मोठ्या ब्रह्मांडामध्ये हे ईश्वरी संकेत अगदी वेगळे असतात. म्हणून हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान असं आहे की जे इथे दिसत नाही ते वर काहीतरी दिसतं आणि ते दिसल्यावर होणारा आनंद तो एकट्यापाशी राहत नाही. नुसता फोन केल्याबरोबर जो आनंद होतो आणि प्रत्यक्षात मी म्हटलं मी म्हणून दाखवते तुम्हाला. व्हिडिओ कॉलवरती आडवे झोपलेले उठून बसले, पहिल्यांदा उपरणं अंगावर घेतलं आणि आता म्हणाले. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद किती म्हणून वर्णायचा. मग हे आनंदाचे निज सोहळे जे होतात ते सोहळे फक्त भाविक भक्तांमध्ये घडतात. आणि हे असं प्रत्येकाच्या बाबतीत, हे आपण बोलतोय म्हणून माझं उदाहरण आहे, असं प्रत्येकाला अनुभव येतो. नसेल आला तर येईल याची अपेक्षा करू. नसेल जर आला तरीही नाराज व्हायचं कारण नाही. काही ना काही चांगले अनुभव येतील आणि त्यातून मग बाकी हे निजसुखाचे सोहळे, धन्यतेचे दैवाचे भाविकजन. मग हे सगळे भाविकजन, त्यांना रोज बोलायची गरज नाही. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा इतक्या पाठीशी असतात की आपल्या भोवतीच प्रभा निर्माण करतात, कवच निर्माण करतात. रामरक्षेचं जसं कवच आहे तसं आशीर्वादांचं आणि शुभेच्छांचं असं कवच निर्माण करतात. चांगल्या वृत्तीमुळे आपोआप आपल्यामध्ये चांगल्या बाजूनी कवच निर्माण करतात आणि ते धन्य सुखाचे सोहळे तयार होतात. जैसा भाव जयापासी. आता इथे भावच नसता गाताना किंवा भावच नसला दासबोध गाताना वाचताना, तर हा भाव नसेल तर दासबोध कसा बोलेल आपल्याशी. अक्षर बोललं पाहिजे. त्या प्रत्येक अक्षराने आपल्यासमोर नृत्य केलं पाहिजे. मला असं सांगायचं या शब्दातून, तुला समजलं का? समजलं नसेल तर मी पुन्हा सांगतो असं म्हणणारे समर्थ त्या ठिकाणी बसलेले आहेत. जर नाही समजत, आपण प्रश्नांची उत्तरं कुणाला विचारू शकतो, पण प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत जो माणूस त्याचा पाठपुरावा करतो त्याला अतिशय वेगळा दिव्य आनंद मिळतो. कारण समर्थ स्वतः हात वर करून आशीर्वाद देतात. जे काही असेल, भगवद्गीता असेल तर स्वतः भगवंत वाङ्मय रूपाने भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः माऊली आहेत. का त्या दिसत कोणाला का नाहीत? कारण जसा भाव तसाच दिसणार आहे. भाव नसेल तर माऊली काय कशा येतील आपल्यासोबत? ते तत्व चिरंतन तत्व आहे. आपण चिरंतन तत्वाचा जर मागोवा घेतला तर बाकी जसा भाव त्या प्रमाणात आपल्याला मिळणार. छोट्या छोट्या गोष्टी कल्पवृक्षाखाली बसून मागायच्या नाही. नरदेह हा अतिशय दुर्मिळ असा गोष्ट आपल्याला मिळाली आहे, जी आपली पूर्वपुण्याने मिळालं आहे. अतिशय चांगलं घराणं मिळालं आहे. अतिशय दुःख सुख या चालतच राहतात, पण घराणं, बुद्धी आणि स्वतःचं शरीर आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्याचा उपयोग करत असताना माझं घर होऊ दे आणि माझी तब्येत बरी राहू दे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं पुण्य खर्ची न घालता अतिशय सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायचा. अरे भगवंत उभे राहतात, समोर उभे राहतात असा सगळ्यांचा अनुभव आहे. तिथपर्यंत गेल्याशिवाय प्राण सोडायचा नाही आणि सोडलाही पुढच्या जन्मी पुन्हा भगवत प्राप्तीसाठीच प्रयत्न करायचा. या सगळ्या गोष्टी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. आणि हे जर बोलत असताना त्या भगवंतानी ऐकलं. आपण म्हणतो ना डोलावतायत मान, असं जेव्हा वाटणं मनाला जे पक्क वाटणं तिथेच देव आहे. वाटलं म्हणजे असतं ते. जसं आपण म्हणतो की माझं काहीतरी वाईट होणार आहे, वाटलं म्हणजे होतं. जसं आपण ठरवू, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसं आपण विचार करू तसं आपण बनतो. मग विचारच चांगले केले तर आज मला रामाचं नाव घेत असताना रामाची मूर्ती दिसणार आहे असं जर सतत ध्यास घेतला तर ध्यासाला पूर्णत्व देण्याचं काम स्वतः म्हणतात सत्यसंकल्पाचा दाता नारायण श्रीराम स्वतः आहेत. मी देतो आणि कितीतरी लोकांना तो देतात. आणि छोटे छोटे अनुभव तर आपण सुद्धा घेतो की जे ठरवलं तसं घडतं जेव्हा, मग त्याच्या पुढे तिथे थांबायचं नाही. आपण त्याच्या पुढे जायचं आणि भाव सांगायची गरज नाही. तो ओळखतो, आंतरसाक्षी आहे तो, आपल्याला ओळखून आहे. जैसे जयाचे भजन तैसेची ते समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. पण थोडासा जरी भाव कमी पडला तो काही बाहेरचा घटक नाही आहे. बाहेरच्याला समजावून सांगायचं नाही. मी वरवर तर तुम्हाला हे सांगेन माझं तुमच्यावरती प्रेम आहे, मला तुमचं कौतुक आहे, मला तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही, हे सगळं वरवरून सांगेल. पण आज जर काय चाललंय ते त्याला कळतंय ना. रामाला म्हणते की रामा तू जसं करशील तसं कर, आणि प्रत्यक्षात रामावर विश्वास नाही काय त्याला कळत नाही. तो ठका असं महाठक असं म्हणत असताना तो म्हणतो असं काय वरून बोलते आणि आतमध्ये काय चाललंय का, मी आतच तर तुझ्या बसलोय, बाहेर थोडी आहे. मग हा जो आंतरसाक्षी भाव आहे, मग अंतःकरण शुद्धी म्हणजे आतून बाहेरून आणि कणाकणात वाटलं पाहिजे
की मी भगवंताची आहे आणि भगवंत माझे आहेत आणि सगळ्यांचेच आहेत आणि माझेही आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींनी मग सगळ्यांवरचंही प्रेम वाढतं, स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि स्वतः भाग्यवान समजतो स्वतःला. आणि स्वतःला भाग्यवान समजण्या इतकं दुर्मिळ रत्न नरदेहात जर सापडलं तर त्याच्यासारखं भाग्य नाही. कारण सतत आपण दुःखामध्ये आणि सतत मी वाईट, सतत माझं वाईट झालं, इतरांचं चांगलं झालं आणि माझं वाईट झालं, ह्यामध्ये मनाने आपल्याला जे गुंतवून ठेवलं आहे त्यापेक्षा मी कृतज्ञ आहे. मला जे काही मिळालं आहे त्यामध्ये आणि मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी ईश्वराला खुश करते आहे, ईश्वर माझ्यामुळे खुश होतो आहे, अशी जर भावना असेल तो शिष्याची गोष्ट आहे ना. त्या ठिकाणी त्यांनी गुरूंनी त्याला 3 केळी दिली, तिघांना 1-1 केळ दिलं आणि अशा ठिकाणी जाऊन खा म्हणाले की ज्या ठिकाणी कुणी तुम्हाला बघत नाही. साधारण अज्ञानी माणूस जसा सुरुवातीला जर सद्गुरू भेटले तर मला तब्येत चांगली होऊ द्या, माझे गुडघे चांगले होऊ द्या असा म्हणणारा एक शिष्य असतो. दुसरा म्हणतो मला माझ्या हातून काहीतरी माझ्याकडून काहीतरी पारायण सेवा घडू द्या असा म्हणणारा असतो. आणि तिसरा म्हणतो मला काहीच नको यातलं, मला जे काही आहे त्यात समाधान मिळावं अशी जी तिसरा जो प्रकारचा जो शिष्य असतो त्याच्यातले 3 केळी घेऊन जाणारा. पहिला अर्थातच घराच्या बाहेर पडला, कोणी बघत नाही पाहिलं, केळ खाल्लं आणि येऊन सांगितलं की मला या या ठिकाणी मी केळं खाल्लं आणि कोणी मला बघितलं नाही. दुसरा जंगलात गेला, कारण इथे कोणी कोणी तुम्हाला वाटतं असं इथे कोणी बघत नाही, पण कोणीतरी बघत असतं आपल्याला कळत नाही म्हणून तो जंगलाच्या आत जातो. जंगलाच्या आतमध्ये जाऊन संध्याकाळी 5:30 पर्यंत वापस येतो की मला जंगलात कुणी बघितलं नाही. आणि तिसरा म्हणतो केळ वापस घेऊन येतो सद्गुरूंपाशी आणि तो म्हणतो मला अशी एकही जागा दिसत नाही की ज्या ठिकाणी मला कोणी बघत नाही, कारण माझा भगवंत सतत माझ्याकडे बघत असतो. मग त्यामुळे तुमची आज्ञा जर मला पालन करायची असेल तर मी हे खाऊ शकत नाही, कारण अशी एकही जागा मला दिसली नाही की ज्या ठिकाणी कोणी मला बघत नाही. म्हणजे तो झाला आत्मज्ञान प्राप्त झालेला शिष्य त्यांचा, अर्थातच सद्गुरूंचा लाडका शिष्य तो झाला. आणि बाकीच्यांना अजून वेळ आहे असं सद्गुरूंना समजलं. अशी मधून मधून परीक्षा ते घेत असतात. तैसेच समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, म्हणून तो स्वतः निघून जातो. मग बसा आपला आनंदाचा शोध घेत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. त्या दुःखातून सावरून खऱ्या आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर भगवंतालाच पकडून ठेवायचा आहे. त्याचा दुरावा आपण सहन करायचा नाही, कारण तो नाही तर मी नाही, तो आहे तरच मी आहे अशी भावना जेव्हा अंतःकरणात निर्माण होते तो अंतरसाक्षी भगवंत ती ओळखतो आणि त्याप्रमाणे त्या भगवंताची भक्ताची आशा तो पूर्ण करतो. आता सांगितलंय दर्पणी प्रतिबिंब दिसे. दर्पणी प्रतिबिंब कसं दिसतं? जर मी आरशामध्ये बघितलं तर प्रतिबिंब कसं दिसतं? जैसाचं तैसा भासे, मी जशी आहे तसं दिसतं. दर्पणामध्ये बघायला गेलं तर मी जशी आहे तसं तयाचे सूत्र असे आपणाचं पासे. मग आपण रडकं दिसतो, हसरं दिसतो, रागीट दिसतो, कसं दिसतो हे आपल्या दिसण्यावर आहे. आपण जर रडत असतो तर आरसा आपल्याला रडणाराच दाखवणार आहे, आपण जर हसत असू तर आरसा हसणारा दाखवणार आहे. त्याच्यासाठी उदाहरण ते देतात की भ्रुकुटीस घालून मिठी. जर मी इथे इथे आठ्या घेतल्या कपाळाला, भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी आणि अगदी क्रोधाने बघायला लागलो आपण हास्यकरिता पोटी तेही आनंदे. आपणही मोठ्या मोठ्याने अकराळ विकराळ जसं रावण जसं हसतो तसं हसलं, हे एवढे मोठ्या मोठ्या भुवया वर केल्या आणि आपण करतो आरशाच्या समोर नाही पण आपण करतो. मग ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आरसा काय वेगळं दाखवणार आहे की मी चिडलेले आहे खूप पण शांत आहे तुम्ही असं दाखवणार आहे आरसा? शक्य नाही. इतकं सत्य पारदर्शक आहे, सत्य हे इतकं पारदर्शक आहे. आणि आमच्या इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की ट्रूथ ओनली कॅन सेट अस फ्री. फक्त सत्यच आपल्याला मोकळं सोडू शकतं, सत्यच आपल्याला स्वतंत्र करू शकतं, बाकी कोणतीही गोष्ट आपल्याला मुक्त करू शकत नाही. मग आपण रडतोय आणि प्रतिबिंब आपल्याला हसरं दिसेल हे शक्यच नाही. इतकं सत्य पातळ आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुमची जशी भ्रुकुटीला मिठी घालून जर तुम्ही डोळे वाकडे केले तर आरसा तसंच दाखवणार आहे. तसं आपण जर हसलो तर आरसा हसणार आहे, आपण हसल्यानंतर आरसा रडणार नाही, आपण रडल्यानंतर आरसा हसणार नाही. सत्य प्रतिबिंब आपल्यासमोर तो उभं करतो. जैसा भाव प्रतिबिंबला, मग जसा भाव माझ्यामध्ये असेल तसाच देव झाला. मग मी जर म्हटलं देव आहे तर देव आहे, मी जर म्हटलं देव नाही तर देव नाही. त्या ठिकाणी अपराधाला क्षमा नाही. जे तुम्ही म्हणाल तसंच आहे. मग तुम्ही काय म्हणायचं हे सद्गुरू पाठीवर हात ठेवून सांगतात, तू काय म्हणायचं. म्हणून आपण म्हणतो एकट्याचा प्रवास आहे. एकट्याचा प्रवास नाही, सद्गुरूंचा जन्मजन्मीचा प्रवास आहे आपल्यासोबतचा. कसला एकट्याचा प्रवास आहे?
एकट्याचा जर प्रवास असता तर आपल्याला अशी सद्बुद्धी झाली असती का? मग त्यामुळे ते म्हणतात आहे की जैसा भाव प्रतिबिंबला, आपल्या मनामध्ये आलं पाहिजे देवाबद्दल. आणि याची निदान साधना तर करू शकतो. आत्तापर्यंत खूप अनुभव घेतले जगाचे. आता या वयात आता कोणता अनुभव अजून कुठे आपल्याला खरा अनुभव मिळणार आहे? आता हा अनुभव घ्यायचा, मनामध्ये प्रतिबिंब असंच निर्माण झालं पाहिजे, जसा मला देव वाटतो तसा आहे. आणि जर ते वाटत नसेल तर आपल्या मनाला सतत पटवायचं की तो आहे. मग ते प्रतिबिंब आतमध्ये प्रकर्षित झाल्यावर आणि थोडंफार जरी आपण केलं ना, पुढचं सगळं तो निभावतो म्हणे. आपण पूर्णपणे अगदी पूर्ण दोष नसलेले नसतोच, पण थोडंसं जरी त्याच्याकडे वळलं तर 80% तो आपल्याला बदलवून घेतो. मग अशा पद्धतीचा तयासी देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची वळे. जसं भजन करेल तसा तो सापडतो. ह्याच्याहून मोठी गोष्ट काय असू शकते? भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा, सज्जन संगे. आता या ठिकाणी सज्जनांच्या संगत, सद्गुरूंच्या सोबत जर राहिलो तर ह्याचाच बोभाट आहे. आनंदाचे सोहळे तिथे होत असतात. आता आनंदाचे सोहळे या नावाचं त्या कोणत्या तरी त्या मठाच्या यांचं ते चॅनलच आहे की आनंदाचे सोहळे. मला ते इतकं पटलं की त्या माणसाला ते जाणवलं असं पाहिजे. जसं अमृतकण वापरताना शब्द, अमृतकण, अमृत अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत का? हा अमृताचा अनुभव या मायेमध्ये कोणाला मिळेल का? नाही. मग हा मोक्षाचाच वाट आहे. या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यातल्या चौथ्या मोक्षाकडे नेण्याची ही संकल्पना खोटी कशी असेल? याच्यावरती भर दिला पाहिजे. आत्तापर्यंतचं सगळं खोटं आहे. ह्याचा अर्थ संसार खोटा नाही. पुन्हा तेच सांगते की संसार खोटा नाही, पण त्याच्यातली आसक्ती खोटी आहे. ती आसक्ती कमी करून प्राधान्यक्रम ईश्वराला दिला आणि ईश्वर आपल्याला काही सोडायला लावत नाही, हे आणखी गोड आहे. तो म्हणतो, अरे मीच संसार निर्माण केला, मीच बाजरी निर्माण केली, मीच गहू निर्माण केले, मी कसं म्हणीन हे तू सोडून दे. सगळ्याचा त्याग कर. कलियुगात तरी म्हणणार नाही. कलियुगामध्ये नामस्मरणाने भगवत प्राप्ती होते असं पुराणांमध्ये लिहून ठेवलं आहे. कशाला सोडायला लावतील ते? सच्चित्र आणि वाघ माझ्याशी अटॅच हो, माझ्याशी बोल, सगळं माझ्याशी संबंध जोड. मग त्या सगळ्या गोष्टी जे काही करशील ते सगळं मला समर्पित कर. हे जो त्यांचा योग आहे भगवद्गीतेतला, ते सगळीकडे भगवंत तेच बोलत आहेत. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा, सज्जन संगे. मग या ठिकाणी सज्जनांच्या सोबत जर आपण आलो तर ह्याचाच चर्चा सतत चालू असते. जसं मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी भगवद्गुण संकीर्तन, बरं त्या ठिकाणी नाही गेलो तरी चालतंय. आपला देव तर इतका साधा आहे, इतका साधा आहे, याचा अनुभव आपण घेतोय. काहीही न सोडता इतके प्रश्न विचारतात. अशाने असं झालं का? अशाने तुमच्यात बदल झाला का? अशाने तुम्ही बोलता का? असं काहीच नाही आहे. प्रत्यक्षात प्रश्नाला उत्तर देता येत नाही, इतका साधा आहे तो. मी काहीच सोडलं नाही, काही सोडणार पण नाही, आणि तरीही कृपा आहे. ह्या गोष्टी जर सांगायच्या असतील तर हा आनंदाचा सोहळा द्विगुणित व्हायलाच पाहिजे. काहीही न सोडता, दुःखसुद्धा संपवलेलं नाही, सुखाची सुद्धा वेगळी प्राप्ती करून दिलेली नाही, सुख दिलेलं नाही, दुःख संपलेलं नाही, विशेष काही आपल्याजवळ नाही, तरीसुद्धा काहीतरी वेगळं आहे याची जाणीव होणे म्हणजे मग ते त्या सज्जनांचे लक्षण आहे. सज्जनांच्या सोबत राहिलं किंवा सज्जनांचे आशीर्वाद किंवा आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये कुणाच्या घडत नाही. आपण हे बोलतोय, जे ऐकतात त्यांच्या बाबतीत माझं तर काहीच नाही, याच्या 10 पट 100 पट जास्त अनुभवी लोक समोर बसले आहेत. त्यामुळे हा प्रश्न माझा म्हणून नाही, ज्यांचा कोणाचा आनंदाचा सोहळा असेल, जे नित समाधानात राहत असतील, ते भगवंताला भेटलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याशिवाय एवढं समाधान चित्तामध्ये टिकू शकत नाही. भावे भजनी जे लागले, आता ते तेच म्हणतात, जे आपण बोलतो त्याच्या समोर जर ती ओवी आली तर त्याला किती मोठा असा पक्का पाया तयार होतो बघा. जे मनात येतंय तेच समोर दिसतंय, किंवा जे समोर होतं ते कधी काही ऐकलं असेल मनानी, जीवानी, हृदयानी, म्हणून तर समोर नसेल आलं. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, आणि जे मनामध्ये आलं ते ईश्वराने पावन करून घेतलंय. गंगेमध्ये पाप धुवायला जाण्यापेक्षा अंतःकरण शुद्धी करून देवाचं म्हणलं घरच्या घरी आपण जर केलं, जिथे आहे तिथे, मुलगा असो, मुलगी असो, पुरुष असो, स्त्री असो, गरीब असो, श्रीमंत असो, दुःखी असो, कष्टी असो, सुखी, कोणीही असो,
त्या सगळ्यांना सहज प्राप्त असा भगवंत फक्त ओळखता आला पाहिजे. तो आहे हे जाणवलं पाहिजे. ते जाणवतच नाही आपल्या पापामुळे. आपली पापं अशी समोर थैमान घालत असतात. तो नाही कसा नाही, तो नाही कसा हे समजावून सांगत असतात. बुद्धी आपली अतिशय तीक्ष्ण आहे, हुशार आहे आणि ते पटकन ऐकते. हो, खरंच नाही आहे. कुठे आनंद आहे तिथे? उलट त्या ठिकाणी असं न केल्याने जो आनंद मिळतो तो खरा आनंद आहे. असं बुद्धी पटवलं की समजून जायचं आपलं ते पाप आहे. प्रत्यक्षामध्ये जे भजनी लागले ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही. आता तेच बोलले, त्यांच्या पिढ्यांचा उद्धार होतो. एक भगवत भक्त झाला, एका घराण्यामध्ये एक भक्त झाला तर पिढ्यांचा उद्धार होतो. मग आपला पिढ्यांचा उद्धार पिढ्यांचा हा तर विचार आपण जर संसारच सोडला तर पिढ्यांचा तरी आपण का विचार करतो? आपण फक्त स्वतःचा विचार करतो. आपण चांगलं होणं. बघा, अगदी अचानकपणे जर आपल्या आईला वडिलांना कळलं की हा अतिशय चांगला वागायला लागला, आईला, प्रत्यक्ष आईला जी डोळ्यांनी आपण बघतोय तिला, त्या आईला जर कळलं की आपले जे मुलगा मुलगी बदललाय आणि अतिशय सद्गुणी, सद्वर्तनी आणि अगदी कुणालाही त्रास न देणारा निरुपद्रवी झालाय आणि काहीतरी शांत झालाय, किती आईला आनंद होईल. प्रत्यक्ष आईला आनंद होईल. हिच्या आनंदाचं जे समाधान आहे ते आणखी पुढच्यांना मिळतं. कारण ती समाधानी, त्याच्या पुढचे समाधानी, ही दुःखी, त्याच्या पुढचे दुःखी. हा सतत शृंखला चालूच आहे. आपण आपलं दुःख सांगणं म्हणजे दुसऱ्याला दुःखी करणं, त्याच्यात दुसऱ्याला दुःखी करणं. कारण सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत ना. नाही म्हटलं तरी आईची आईसुद्धा आपल्याशी, म्हणून 3 पिढ्यांचे उद्धार करून आपण पक्ष आणि श्राद्ध करत असतो. त्या 3ही लोकांचं लक्ष असतं. या सगळ्यांना त्रास होतो. त्यापेक्षा आपणही मुक्त होणे आणि इतरांनाही सुखी करणे, समाधानी करणे, त्या जीवाला किती आनंद होईल की आपला जो आहे, आपलं जे लेकरू आहे ते सन्मार्गाला लागलंय. आपलं जरी चुकलं तरी कोणतं तरी पाप पुण्य असं फळाला आलं की तिला कुठेतरी मार्गाची दशा मिळाली असं म्हटल्याबरोबर त्या जननीला जो आनंद होईल, जे आपले वडील असतील त्यांना जो आनंद होईल, जो नवऱ्याला आनंद होईल, जो मुलाला आनंद होईल, तो अवर्णनीय आनंद आहे. आमच्या ज्या सासूबाईंचं उदाहरण सांगत असताना उलटे तिलटे पुस्तकं बघायच्या. त्यांच्याजवळ जे पुस्तकं असले की असं दिसायचं नाही, असं धरायच्या, असं धरायच्या, असं धरायच्या. पण म्हणायचं कसला आनंद यायच्यात त्यांना, पुस्तकांमध्ये काय. पण कुणालाही त्रास न देता त्या पुस्तकांमध्ये राम शोधायच्या. उलटं का धरेना, डोळ्यांनी दिसत नाही, बुद्धी क्षीण झालेली आहे, वाचता येत नाही, कागद तुकडे पडतायत पुस्तकाचे आणि तरीसुद्धा त्या वाचतायत. त्यांनी काय होत आहे, त्या स्वतः आनंदी, कुणाला त्रास आहे त्याचा, काहीच नाही. त्यांचं पुस्तक वाचा. आम्ही हसायचो, उलटं पुस्तक काय धरून वाचतात, यांना काही वाचता येत नाही आणि उलटं पुस्तक. पण त्या उलटं पुस्तक करत असताना त्याच्या स्वतःच्या आनंदात होत्या. त्या आनंदाने आम्ही किती रिलॅक्स होतो सगळे की त्यांचा आम्हाला काहीच त्रास नाही. त्या आहे त्या परिस्थितीत दिवसभर बसतात आणि त्यांचं करतात. त्यांचा आनंद त्यांनी शोधलाय. ह्याचा मुलांना किती आनंद होतो. कारण आपली आई शांत आहे, आपल्या आईला आनंद आहे, आपली आई समाधानात आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या मुलाला कळतात, त्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद नाही का येणार. मग याचा आनंद, स्वतःचा आनंद, इतरांपर्यंत असा आनंद सोहळा पोहोचतो. म्हणजे जसा फक्त कोरोनाच पोहोचतो असं नाही, चांगल्या पण गोष्टी पोहोचतात. म्हणून भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही. त्यामुळे पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. आता पूर्वजांचा उद्धार होत असताना आपण त्यावर स्वतः परीक्षण करायचं. पूर्वज कुठे बघितले, पूर्वजांचं कुठे चांगलं झालं, पूर्वज कुठे दिसतात आहे, आम्हाला तर कधी दिसत नाही, आणि दिसले तर रागवतात, दिसले तर भास होतो तर राक्षसासारखे दिसतात. हे सगळे विचार सोडून या सगळ्या गोष्टींना अगदी फाटा द्यायचा आहे. प्राधान्यक्रम फक्त सद्गुणांना द्यायचा आहे, भजनाला लागायचं आहे. भजन म्हणजे पुन्हा टाळ कुटत बसणे हा पण अर्थ समर्थांना तरी अपेक्षित नाही. अगदी ह्या सगळ्या प्रकारांनी आनंदी होणे, स्वतः आनंदी होणे, इतरांना आनंदी करणे, हा जो योग आहे ते तत्वज्ञान समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि हे तत्वज्ञान सांगत असताना इतर समासांपेक्षा यावेळेस निश्चितच जास्त वेळ लागतो आणि म्हणत असताना शिकल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं काहीतरी अनुभव आपण सांगतोय. आणि अनुभव सांगत असताना अशा प्रकारचं जेव्हा अनुभव कथन होऊन प्रत्येकाचं, श्रोत्याचं आणि ऐकणाऱ्याचं, श्रोत्याचं आणि वक्त्याचं दोघांचं जर आत्मपरीक्षण होत असेल तर ती भगवंताची कृपाच म्हणावी लागेल. दुसरा कुणीही काहीही यामध्ये बदल करू शकत नाही. आपण भगवंतांनी निवडलेले आहोत
याचा सार्थ अभिमान करून देव मस्तकी धरावा. आता मी 5 ओव्या वाचते आणि मग थांबते. आपण स्वय तरले जनासी उपयोगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी श्रीराम. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला श्रीराम. तयाची वर्णू काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी, कासे लावू नवतरी पार दुःखाचा श्रीराम. बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी, करी भगवंती श्रीराम. म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले श्रीराम. आयुष्य हे चिरत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट, नैराश बोधे श्रीराम. धरून ईश्वराची कास, केली संसाराचे नैराश्य, तया भाविका जगदीश, सबाह्य सांभाळी श्रीराम. जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे निपडत मूर्ख, लोधो निपडती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मीराताई असतील तर मीराताई वाचन करतील आज.